नक्कीच पाहायला मिळणार आहे। दलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे। पण पाहिलं एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार तर वैभव पांढरे आणि अमित पांढरे ही जोडी मैदानामध्ये आज या इलाक्यातील पूर्ण ओम साई 11 संघ नक्कीच तत्पर आहे। तर खेळ मित्रांनो नक्कीच पाहायला मिळेल। अगदी पाहिलं तर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे। तर याची देही याची डोला रंगलाय क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय। दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी कृपया पॅव्हलियनमध्ये यावं। इथे बेनसेवाडी संघाचा 12 प्रतिनिधी कृपया इथे आलेला आहे। तर ओम साई 11 संघाचा 12 प्रतिनिधी कृपया यायचा आहे। आपण तरपतपुरी मुजीबला पाहतोय, फैजला पाहतोय। या मैदानावर हा आकार मजवला होता तर मात्र फैज या देखील मैदानामध्ये पाहतोय। रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर हॅट्रिक मध्ये परिधान केलेला हा मुजीब आपण पाहतोय। गोलंदाजी मार्कने 18 नंबर जशी परिधान केलेला खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। 18 नंबर म्हटलं गेलं ना तर सर विराट कोहलीची नक्कीच आठवण येते मित्रांनो। काल जर धमाका जर पाहिलात ना मित्रांनो, अगदी शेवटचा सामना पाहिला तर इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका हा सामना पाहिला असेल तर खरोखर अगदी पारणं फेडणारा मॅच, 3 मॅच मध्ये सलग जबरदस्त खेळ आपल्याला विराट कोहलीच्या माध्यमातून पाहायला मिळाला। अगदी पाहिलं तर जबरदस्त खेळी, कोणत्याही गोलंदाजाला हॅवी होऊन दिलं नाही आणि अशा वेळी मात्र जबरदस्त खेळ पाहायला मिळाला। परंतु मैदानामध्ये चालतो मित्रांनो, मैदानामध्ये अप्रतिम असा खेळ नक्कीच पाहायला मिळेल। परंतु इथे मात्र पाहिलं तर यजमान टीम आहे ती मात्र पाहतोय सलामीचा फलंदाज आपण पाहतोय अमित पांढरेला पाहतोय आणि याच दरम्यान मात्र गोलंदाजी कोणाकडे सोपवली जाईल ते येणारा क्षण सांगून जाईल। क्षेत्रक्षण पूर्णपणे सजवलं जाते। कृपया 12 प्रतिनिधी एकदा ओम साई 11 संघाला मी पुन्हा विनंती करतोय की 12 प्रतिनिधी कृपया यावं। तत्पूर्वी आपण पाहतोय गोलंदाजी मार्ककडे पाहिलं तर वेलचद गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू कमी वयामध्ये आपलं नाव अगदी 7 समुद्र पार नेण्याचं काम नक्कीच केलं आहे। आज जर पाहिलं तर यश पारांगे म्हटलं गेले की त्याच्या नावातच यश आहे। तर बघूया आज या मैदानामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल, सामना करेल तो इथे मात्र पाहणार आहे तो अमित पांढरेला मात्र सुरुवात श्री गणेशा होतोय। दरम्यान सामन्याला सुरुवात होणार का, पंचांचा इशारा येईल तोपर्यंत बघूया कशा प्रकारचा खेळ इथे सामन्याला सुरुवात होते। पंचांचा इशारा येतोय, पहिला चेंडू घेऊन येणार आहे तो यश पारांगे। आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये कशा प्रकारचा खेळ पाहतोय आपण पाहिलं तर क्रिकेट म्हटलं गेलं तर अनिश्चिततेचा खेळ नक्कीच आहे मित्रांनो। काय क्षणाला काय घडेल, परंतु आता मात्र सुरुवात होतीये ती पाहूया। यश पारंगेच्या गोलंदाजीचा पहिला चेंडू टाकला जाईल तर इथे पाहणार आहात तो अमित पांढरे आपण पाहतोय। टाळ्यांचा यश पारंगे पहिला चेंडू घेऊन अमित पांढरेला पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला गेलाय। परंतु इथे मात्र पंचांचा इशारा येतोय, पहिला मात्र अवांतर झाल्याने सुरुवात होतीये। पाहिलं तर चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला होता, वेगावर नियंत्रणबद्ध गोलंदाजी केली होती। पुढच्या क्षणाला पंचांनी सांगितलं गेली की ऑफटिक सोडून जाणारा चेंडू इथे मात्र वाईट स्वरूपात दंडित करून ठेवलंय। पहिली श्री गणेशा होतीये वाईट स्वरूपात। आपण जर पाहिलं तर बेनसेवाडी संघ अपेक्षित असेल की या फलंदाजीवर गोलंदाजीवर चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का, येणारा क्षण सांगून जाईल। यावेळेचा चेंडू आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर दिशेने मात्र क्षेत्रक्षण तैनात आहे। फैजला आपण पाहतोय सगळं धीम्या गतीने अगदी खेळला गेला। पहिला चेंडू बॅटवर कनेक्ट होणं गरजेचं असतं। अशा वेळेचं जर चेंडू जर बॅटवर कनेक्ट झाला, पहिला चेंडू मात्र अमितने देखील श्री गणेश केलाय। पहिला धाव इथे मात्र बॅटच्या पट्ट्यातून आली आहे। परंतु आजचं बघूया कशा प्रकारची वैभवकडे खेळली असेल तर यश म्हटलं गेलं तर खरोखर चांगल्या प्रकारचा दांडगा अनुभव त्याच्याकडे देखील आहे। हा सुंदर पद्धतीचा चेंडू वेगावर स्वार झाला, परंतु यावेळी देखील पंचाने आपला इशारा नक्की सांगितला। दोन्ही हात जमिनीला समांतर केल्यानंतर इथे मात्र वाईट स्वरूपाचा चेंडू अडलला गेला आणि पंचांनी लगेच खरोखर सांगितलं गेलं की हा देखील वाईट आहे। आणि अशा वेळी मात्र अगदी श्वास घेतला, कारण की ज्याप्रमाणे वैभव पहिला चेंडू खेळण्यासाठी स्तब्ध होता, ऑफटिकला खेळायचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू अगदी पाहिला तर लीड दिली आणि अशा वेळी मात्र धावसंख्येत पुन्हा एकनी भर पडली। धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली 3 धावा। सुरेख पद्धतीचा गलीच्या दिशेने क्षेत्रक्षण टॅप केला। आपण पाहतोय फेकी देखील
थोडंसं अगदी पाहिलं ना तर इथे मात्र ऋतिक मालीला आपण पाहिलं, ज्यावेळी चेंडू अगदी कोणाकडे जाईल तिथे मात्र पाहणार आहात. प्रत्येक ऋतिक म्हटलं गेलं तर वरवटना गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय. सर्व खेळाडू एकदा पूर्ण मिश्रण आहे या टीमचं. आपण पाहिलं तर ओपन आज मॅचेस टुर्नामेंट आहेत. यावेळी यश पारांगेचा ऑफटिकला दरम्यान चांगल्या प्रकारचा खेळ टॅप केला. आपण पाहिलं पॉईंटच्या दिशेने क्षेत्रक्षण तैनात होता, तिथे मात्र एक धाव नक्की घेतली गेली, परंतु धावसंख्या जर एकेरी 2 धावसंख्या पुढे सरसावतीये. यश पारांगे रिव्हर्सिव्ह अटेंड करण्याचा प्रयत्न, यावेळचा चेंडू अगदी पाहिला तर फुलर लेन चेंडू होता, काहीसा मिस झाला. चेंडू आणि बॅटचा काही नीटचा संपर्क आला नाहीये. चेंडू विकेट किपरच्या दस्तानामध्ये आपण पाहिलत ना, यावेळचा चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला. काहीतरी अमित वेगळा करण्याचा प्रयत्न होता, माणस होता, परंतु बॅट आणि चेंडू याचा काही संपर्क आला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता झालीये. धावसंख्या पाहिली ना मित्रांनो तर रोखण्यात यश संपादन करतोय तो यश. पुन्हा त्याच पद्धतीचा पाहतोय, ज्यावेळी वेगावर स्वार आहे, नियंत्रणबद्ध गोलंदाजी जी म्हणतायत ना ती खरोखर टप्पा अचूक आहे. यावेळी अमितच्या मनामध्ये त्याला असं वाटलं होतं की यावेळी देखील यश त्या प्रकारची गोलंदाजी करेल, परंतु यशचा टप्पा जर पाहिला तर त्याच दिशेने त्याच वळणावर अगदी पहिला चेंडू हा मात्र निर्धाव चेंडूची सांगता नक्की झाली. पहिलं षटक मार्गस्थ आहे, पहिला षटक अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळतोय. ओ हो 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 हो, सुंदर पद्धतीची चेंडू. यावेळी अमित मात्र पाहिलं तर बॅकफुटवर ठेवण्याचा प्रयत्न केला, कोणतीही मुवमेंट नाहीये, परंतु त्या क्षणाला आपण जर पाहिलं ना तर वेगावर स्वार झाला आणि हा चेंडू अगदी हलवार पद्धतीने मात्र लेग स्पिनचा मारा केला. यावेळी अमित जागच्या जागी उभा राहिला आणि चेंडू मात्र पाहिलं तर विकेट किपरच्या दस्तानामध्ये. पहिलं षटक जर पाहिलं तर अगदी कंजूस गोलंदाजी पाहायला मिळते. 4 धावा खर्च करतोय. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू, तिकडे राहुल आहे, कोणतीही चूक होणार नाही. आपण पाहिलं तर मिडॉनच्या दिशेने क्षेत्रक्षण तैनात होता आणि तो मात्र सीमारेषा तत्पूर्वी आपण पाहिलं तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली असेल. यावेळी अमित पांढरे सारखा मोठा हिरा डगाउट बेंद जातोय. पाहिला ना मित्रांनो, अमित कडून मोठी अपेक्षा होती, परंतु या अपेक्षेला खरं उतरलं नाहीये. अशा वेळी जर पाहिलं तर अमितच्या जागी न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. आयुषला आपण पाहतोय. आयुष आणि ही वैभव ही जोडी मैदानामध्ये आहे. पहिल्या षटकाचा खेळ पॉवर प्ले शक्तिवर्धक खेळ ज्याला म्हणतात ना, तो शक्तिवर्धक खेळाचा नक्कीच इथे मात्र समाप्ती झाली आहे. परंतु आपण पाहतोय, आपण जर चांगला प्रकारचा खेळ नक्कीच पाहिला असेल मित्रांनो, रायगड प्रीमियर लीग मध्ये आपला ठसा उमटवणारा हा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहतोय. मुजीब आपण पाहिलं, चांगल्या प्रकारची गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिली असेल. 3 चेंडूमध्ये 3 विकेट मिळवलेला हा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करेल तो वैभवकडे बघूया कशा प्रकारचे मोठे फटके खेळायची धाडस नक्कीच करेल, कारण की 4 षटकांचा खेळ असणार आहे. 4 षटकामागे जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न नक्की करेल तो मात्र बेनसेवाडी संघ आपण पाहतोय. यावेळचा चेंडू अगदी पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क आला नाही. इथे पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपात शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने क्षेत्रक्षण तिथे तैनात होतं. चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण झालं. तर धावसंख्या देखबाईच्या स्वरूपात इथे मात्र पाहिली तर 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जर पाहिली तर 5 या धावसंख्येवर अगदी पाहिलं तर जातोय, कारण की ज्याप्रमाणे बेनसेवाडी संघाची सुरुवात अप्रतिम होणं गरजेचं होतं, त्याप्रमाणे पाहिलं तर चेंडूला अगदी बॅटवर परफेक्ट अजूनपर्यंत स्ट्रोक जर पाहायला मिळाला नाही मित्रांनो. यावेळेचा चेंडू अगदी अगोट टप्प्याचा होता काहीसा. तिथे मात्र पाहिलं तर कव्हरच्या दिशेने मध्ये क्षेत्रक्षण चांगल्या प्रकारचं होतं. यश असेल तिथे चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण झाल्यानंतर 1च धावावर समाधान मानावं लागेल. यावेळी जर मोठे फटके येणं गरजेचं आहे मित्रांनो. ज्यावेळी अपोजिट टीम जर पाहिली तर मोठे धुरंधर खेळाडू आहेत, त्यावेळी अगदी चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल ओम साई इलेव्हन संघामध्ये. तत्पूर्वी आपण पाहतोय बेनसेवाडी संघ अगदी धीम्या गतीने सुरुवात करते. ज्यावेळी पहिल्या षटकाचा खेळ संपला असेल, धावसंख्या 4 वर बोर्डवर लागली गेली. यावेळचा चेंडू अगदी पाहिला तर लॉंग ऑन चेंडू ट्रॅव्हल झाला, तिकडे मात्र क्षेत्रक्षण जोपर्यंत हातामध्ये सांभेल ना तोपर्यंत 1 धाव मात्र पाहिलं तर 2 धावा नक्की मिळत आहेत. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरसावतीये.
ज्या ज्यावेळी मात्र वैभव कशा प्रकारची फलंदाजी करले बेंचवाडी संघाला माहिती आहे. अगदी वैभवच्या बॅटमध्ये चेंडू जर झोन मध्ये आला ना तर नक्की कोण मध्ये पाठवण्याचा नक्की प्रयत्न करेल. परंतु इथे पाहिलं ना तर चेंडू मात्र सुरेख पद्धतीचा हाताळतोय. मुजीब वेगावर नियंत्रणबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. ज्यावेळी स्पेस जर पाहिला तर जबरदस्त स्पेस आहे, परंतु त्याला स्पेसला वापर करता हा इथे मात्र सुंदर पद्धतीचा चेंडू पॅडवर आदळला गेलाय की कुठे पंच नक्की तटस्थ आहेत. यावेळेचा चेंडू जर पाहिला ना तर चांगल्या प्रकारचा पॅडवर आदळला गेलाय. तिकडे फाईन ग्लास करायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा पुन्हा संपर्क आला नाही. इथे पाहिला तर विकेट किपरच्या दस्तारामध्ये चेंडू आढळला गेला आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला मिळतोय. पुन्हा त्याच पद्धतीने फाईन लेगचा एरिया, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने गौरव आहे. चांगल्या प्रकारचा क्षेत्रक्षण जोपर्यंत हातामध्ये सावेल तोपर्यंत एक धाव नक्की मिळाली आहे. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावते. बोर्डवर धावसंख्या लागली गेली आहे ती 9 धावसंख्या आपण पाहतोय. दिव्यागतीने दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय, परंतु मुजीबची गोलंदाजी ही अप्रतिम दर्जाची होतीये. आपण पाहिलं नंतर राईट हँड बॅट्समॅनला पाहिलं तर लेग त्याचा मारा होतोय. अशा वेळी जर पाहिलं तर फलंदाज थोडासा कन्फ्यूज होतोय, खेळण्यामध्ये थोडासा चाचपतोय. हा सुंदर पद्धतीचा हलवार पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी लेग कटरचा मारा केला. ज्यावेळी या मैदानाचा जायजा घेतला ना मित्रांनो, आपण जर पाहिलं ना तर खरोखर चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. ज्यावर या मैदानावर स्पेसवर ना डिफेंड राहता, इथे मात्र आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचा कट गोलंदाजी चांगल्या प्रकारची या मैदानावर चालू शकते. तर या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. तत्पूर्वी या ठिकाणी छोटासा सत्कार समारंभ होणार आहे. मी एन.जी. पाटील सरांचं या ठिकाणी एन.जी. पाटील सरांचा या ठिकाणी सत्कार करतोय. गीतेश पांढरे या लवकर. कुशेगजी यांनी पुढे यायचं आहे. शाल आणि एक छोटस वृक्ष देऊन या ठिकाणी सत्कार होतोय. लवकर घ्या. मी कुशागजी यांना विनंती करतो की आपण एन.जी. पाटील साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. पाहणार आहात गोलंदाजी मार्कडे आपण पाहिलं तर कुणाल कोंडालकर मित्रांनो, टेमगर एक्सप्रेस या नावाने संबोधलं जाणारे खेळाडू आपण पाहिलं. तत्पूर्वी आपण पाहतो इथे आमचे परम मित्र तसेच दशरथ कुते यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. झालाय ना. हा राजेंद्र नागते यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. प्रकाश पवार आपला देखील या ठिकाणी सत्कार होतोय. या तुम्ही. मी नरेश नागते यांना विनंती करतो की राजेंद्र नागते यांचा सत्कार करायचा आहे. प्रकाश पवार यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर सुनील पाटील आणि यदेश कुर्ते आपण कृपया मंचावर यायचं आहे. तर या ठिकाणी राजेंद्र नागते यांचा सत्कार होतोय. आजूबाजूला जे कोणी मान्यवर आले असतील त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. आणि कुशागी जे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. सत्कार करतील नितीन मळेकर. आपण कुशागी यांचा सत्कार करायचा आहे. तर मी नक्कीच म्हणेन मित्रांनो, इथे जरी
कल्पना अप्रतिम आहे. दरवेळी आपण इथे ट्रॉफ्या इथे दिल्या तर सन्मान चिन्ह म्हणून ट्रॉफ्या दिल्या जातात, परंतु ही कल्पना अप्रतिम दर्जाची आहे. एक झाडे लावा झाडे जगवा हा इथे मग असलेला उद्देश आहे. परंतु यावेळी जर पाहिलं तर सर्वांना इथे एक झाड दिलं जातोय आणि झाडाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सांगितलं जातंय की हे एक झाड तुम्ही घरोघरी लावा. तत्पूर्वी सर्व मान्यवरांचं इथं शहरचं स्वागत झालं आणि तत्पूर्वी आपण पाहिलं या मैदानामध्ये आपण सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमाची चार चांद लावलेत. वारी कार्यक्रमाला पाहिले मान्यवर असतील तर खरोखर देखील या मॅचला देखील आनंद मिळतो. परंतु तत्पूर्वी चढी या मैदानामध्ये काय घडलंय मित्रांनो, यावेळी कुणाल कोंडारकर मित्रांनो टेमघर एक्सप्रेस म्हणून या नावाने संबोधलं जातं. डावखुरा गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. इथे जर पाहिलं तर वेगावर स्वार असतो, वेगावर नियंत्रणबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. तत्पूर्वी आपण पाहिलं तर फलंदाजी मार्कडे आपण पाहिलं केशव पहा इथे पाहतोय ज्यावेळेचा मला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु वेगावर चांगल्या प्रकारची हो फेकी चुकीच्या पद्धतीची आपण पाहिलीत. परंतु इथे पाहिलं तर पुन्हा एकदा फेकी चुकीच्या पद्धतीची होते मित्रांनो. आपण जर पाहिलं तर चांगल्या प्रकारचा थ्रो करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आतापर्यंत निसटला गेला असावा. यावेळी एकच्या बदल्यात 2, 2च्या बदल्यात 3 धावा मिळाल्या. या 3 धावा किती महत्वाच्या असू शकतात तर नक्कीच विचारा मित्रांनो. चांगल्या प्रकारचा शेवटच्या क्षणाला एक धाव किती महत्वाची असते हे सांगून जातं. परंतु अशा वेळी जर पाहिलं तर 3 धावा खात्यामध्ये जमा झाल्यात. या 3 धावाने दोनच मित्रांनो 2च हवेत. 2 धावा मित्रांनो इथे मिळतोय. एकच्या बदल्यात 2 धावा मिळाल्यात. सॉरी. तर तत्पूर्वी आपण पाहतोय कुणाल कोंडालकर मित्रांनो यावेळी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. शॉर्ट पिक पद्धतीचा चेंडू तिकडे लोंगावच्या चेंडू ट्रॅव्हल झाला. तिकडे पाहिलं तर मुजीब आहे. इथे मात्र एकच्या बदल्यात 2 धावा मिसफील्ड होते. इथे पंबळ झाला मित्रांनो. अशा वेळी जर पाहिलं तर मुजीबकडून चेंडू हा निसटला गेला. यावेळेचा एकच्या बदल्यात 2 धावा मिळत आहेत. परंतु बेंसेवाडी संघाचं जर मित्रांनो पाहिलं ना तर अशा वेळी दरवेळी पाहत असतो मोठे फटके येत नाहीये. त्या क्षणाला आपण एक दुहेरी धावसंख्या पुढे सरसावण्याचं नक्की काम करत आहेत. आज जर पाहिलं तर या मैदानामध्ये फटकेबाजी बॉल चेंडूवर बॅटवर कनेक्ट होणं इम्पॉसिबल झालं आहे, कारण की धीम्या गतीची गोलंदाजी पाहायला मिळते. अशी जर पट्ट्यात मात्र चेंडू कुठलाही पद्धतीने येत नाहीये. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. तिकडे पाहिलं तर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडू हातामध्ये सामवेल तिथे मात्र एक धाव नक्की मिळाले. फेकी अचूक पद्धतीची आपण पाहायला मिळालेत. यावेळेचा षटक 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बोर्डवर पाहिलीत ना फक्त 18 मित्रांनो. फक्त 18 मित्रांनो. का म्हणतोय की ज्यावेळी बेंसेवाडी संघ अगदी पाहिला तर मोठे फटके खेळण्यामध्ये महारथ अस्थिर असतो. अशा वेळी या बेंसेवाडी संघाला रोखण्याचं काम जर केलं तर यश पारांगे असतील, मुजीब असतील, तत्पूर्वी कुणाल कोंडालकर असतील, अशा तिन्ही अगदी गोलंदाजांनी पाहिलं ना तर रोखण्याचं नक्कीच काम केलं आहे. आपण पाहिलं या तिन्ही खेळाडूंनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. 6चा प्रति स्कोर पाहिला तर 6चा ॲव्हरेजने टाकलेला आहे. हशिकेश ना ओके मागच्या टायमाला आला होता हशिकेश. आपण पाहतोय हशिकेशला देखील वेगावर स्वार असतो. बघूया अशा प्रकारची गोलंदाजी नेटवर्क स्पेशलिस्ट ज्याला म्हटलं जातं अशा प्रकारचा हा गोलंदाज मैदानामध्ये येतोय. स्ट्राईक साठी आहे आयुषकडून मोठे फटके पाहायला मिळतील की धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर 18 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. हशिकेश गोलंदाजी मार्ककडे येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू तिकडे मिड विकेटच्या दिशेने यश पारांगे असतील. इथे पाहिलं तर अगदी चेंडूकडे पाहत राहिला आणि अशा वेळी फेकी देखील अचूक पद्धतीची पाहायला मिळाली. आणि इथे पाहिलं ना मित्रांनो एकच धावावर समाधान मानावं लागलं. आयुषला मोठा फटका खेळायचा होता. ज्यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही मिड विकेट रिझन मध्ये पाहिलं तर यश पारांगेला पाहिलं. यावेळी हशिकेश पुन्हा अखेरच्या बॅटमधून पाहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑन एरियामध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. चेंडू अगदी पाहिला ना तर कुठेही मोठा ट्रॅव्हल होत नाही. चेंडूच्या पट्ट्यात मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाही. बेंसेवाडी संघ सांगत असेल मोठा फटका येणं गरजेचं आहे की धावांचा डोंगर रचणं गरजेचं. समोरचा अपोजिट टीम जर पाहिली तर बलाढ्य असा संघ आहे आपण पाहतोय. हा सुंदर पद्धतीचा चेंडू काहीचा चेंडू गुडलास फाटून उडाला गेला. यावेळी चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला गेला. इथे मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये आपण पाहिलं हशिकेश पूर्णपणे हॅवी होतोय. एक धाव आणि मध्येच एखादा बॉल निर्धाव पद्धतीचा आला आणि अशा वेळी धावसंख्या अगदी पाहिली तर स्थिर राहिली. ती धावसंख्या आहे ती 20 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय.
पुन्हा बॅटचा इनरीत लागते. इथे पाहिला तर अगदी बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेमध्ये तिथं क्षेत्ररक्षण तैनात नाहीये, परंतु एकच्या बदल्यात 2 धावा मिळतील का आणि दोन्ही धावा अगदी पूर्ण सहजरित्या पूर्ण केले. आपण पाहिलं तर यावेळी मात्र चेंडू हातामध्ये सामावला होता, परंतु यष्टिरक्षकाच्या हातामध्ये सामावला नाहीये आणि अशा वेळी एकच्या बदल्यात 2 धावा मिळाल्यात. जर बेंसेवाडी संघ जर पाहिलात तर मित्रांनो यावेळी एक धाव्यांनी 2 धाव्यांनी पुढे सरसावतीये. मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. आज 4 षटक झाले असतील, 4थं षटक मार्गस्थ आहे, परंतु अजूनही देखील चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली नाहीये. येणारे जे 2 चेंडू असतील 2 चेंडू मध्ये आपल्याला मोठे पटके पाहायला मिळतील का? ओ हो हो हो, इथे पाहिल्यात अगदी फाईन लेगचा एरिया खाली होता, त्या दिशेने मात्र हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला आणि मोठा फटका लगावला गेला. दिल मांगे मोर, रण मिळतील पोर. जे इकडे बघायचं आपण तर हे संगीतबद्ध मी मित्रांनो पाहिलं तर अगदी बेंसेवाडी गावाला अगदी एक मधुर असा आवाज लाभलेला. नरेश नागते असं यांचं संगीतबद्ध केलेलं आहे. चांगल्या प्रकारची आपल्याला रचना देखील त्यांनी रचली गेली आहे. इथे पाहिलं तर मोठा पटका खेळायचा प्रयत्न, परंतु यावेळीचा चेंडू पंचांनी मात्र दंडित करून ठेवलाय. आपण पाहिलं तर याच्यानंतर होणारा सामना साई स्पोर्ट्स पाली बॉर्स फायटर साखर तरा नाणेफेकीसाठी यायचा. यावेळचा चेंडू उडवलाय, पाहिला तर अगदी मिड विकेटच्या डोक्याच्या वरून मोठा फटका लगावला गेलाय 6 धावांसाठी. डीजे धावसंख्या आहे ती 33-34. तर या ठिकाणी आमच्या गावचे प्रतिष्ठित ग्रामस्थ श्री रवींद्र पांढरे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. केलाय ना? नाही, काल नव्हतो मी. तर मित्रांनो खरंच इथे मान्यवरांची मांदी लागते. आपण जर पाहिलं सर्व मान्यवरांना मी शब्द सुमनाने स्वागत करतोय. तत्पूर्वी कोणाचं अनुदानाने स्वागत राहिला असेल तर लक्षात अगदी त्यांचं देखील मी क्षमत्व असतो. परंतु तत्पूर्वी आपण पाहिलं तर बेंसेवाडी गावातील सर्व मान्यवरांना देखील मी उपस्थित राहण्याची अनुमती देतो, कारण की ज्याप्रमाणे पाहिलं ना मित्रांनो, आपण जर असाल तर या कार्यक्रमाला 4 चांद लागेल. तत्पूर्वी आपण पाहिलं तर पंच राहुल पाटील यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मंडळाचे हार्दिक स्वागत असेल. 2 दिवस आपण पाहिलं त्यांना. परंतु आज जर पाहिलं मित्रांनो पहिला सामना रंगतदार सामना नक्कीच पाहायला मिळेल. तत्पूर्वी 3 षटकांचा सामना झाला, त्याच्यामध्ये फक्त 18 धावा खर्च केल्या होत्या. पुढच्या क्षणाला आपण पाहिलं तर हशिकेश हा गोलंदाजी मार्ककडे आला. शेवटच्या षटकामागे 15 धावा खर्च केल्या. 2 चेंडूमध्ये पाहिलं ना षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. त्यावेळी जर मात्र एक संघासाठी टॉनिक झालं, कारण की असा संघ मात्र थोडासा अडचणीत होता. त्यावेळी सावरण्याचं नक्कीच काम केलं ते आयुष्याने. मोठे 2 टॉनिक लावले संघासाठी आणि अशा वेळी धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. 33 धावसंख्या बोर्डवर आपण पाहिलीत आणि 34 धावांचं आव्हान इथे मात्र देणं गरजेचं आहे. ते इथे ओम साई 11 संघाला. ओम साई 11 संघामध्ये देखील मोठे स्फोटक फलंदाज आपण पाहणार आहात. यश फारांगे असतील, फैज असतील, मुजीब असतील, रुणा कोंडाळकर असतील. आजूबाजूला जे कोणी मान्यवर आले असतील तर त्यांनी कृपया मंचावर येऊन बसण्याची कृपा करायची आहे. पांडुरंग पवार यांचं आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. त्यानंतर कमलाकर सुर्वे यांनी देखील स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. हां, त्यांचा सत्कार बाकी आहे. तर मी नितीन मळेकर यांना विनंती करतो की आपण कमलाकर सुर्वे यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. आणि नरेश नागते यांच्या हस्ते सत्कार होतोय कमलाकर सुर्वे यांचा, तो त्यांनी स्वीकारायचा आहे. तर मित्रांनो आपण पाहिलं तर क्रिकेट म्हटलं गेलं तर खरोखर एक जीव का प्राण आहे मित्रांनो. क्रिकेटचा खेळ म्हणजे काय, आयुष्यातील अनेक दुःख विसरायला लावणारा औषध म्हणजे क्रिकेट आहे मित्रांनो. विजयामधील मैदानातील जल्लोष म्हणजे क्रिकेट आहे मित्रांनो. आपण पाहिलं तर पराभवात ज्यावेळी डोळ्यातून अश्रू म्हणजे क्रिकेट आहे. आणि
तत्पूर्वी आपण पाहिलं संघर्षातील हृदयातील एक आग म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट म्हटलं गेलं की जीव का प्राण आहे. क्रिकेटमध्ये पाहिलं तर अगदी जीवाभावाचे सर्व सखे आपल्याला एकत्र मिळत आहेत. आपण पाहिलं तर सर्वजण संसारामध्ये गुंतलेला असतो, परंतु क्रिकेट हा असा माध्यम आहे, त्यामुळे सर्व खेळाडू अगदी आवर्जून आपल्या मित्रांसोबत खेळायला जात आहेत. तो क्षण आता आहे. नाही तर सर्वजण आता पाहिलं तर सर्वजण संसारामध्ये गुंतलेले आहेत. सर्वजण प्रत्येकाच्या बिझनेसमध्ये असतील, नोकरी संदर्भात गुंतलेले आहेत. परंतु क्रिकेट आणि हा एक प्लॅटफॉर्म असा आहे की मित्रांनो, अगदी सर्वजण या क्रिकेटसाठी अगदी एकत्र येऊन एकजूट होऊन गावासाठी असेल, नावासाठी असेल, चांगल्या प्रकारचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आज जर क्रिकेट सर्व पतळावर नेण्याचं काम नक्की चांगल्या प्रकारचं केलं आहे. टेनिस क्रिकेट म्हटलं तर मित्रांनो, आपल्याला पाहतोय तर कृष्णा सातपुते सारखा एक मोठा दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. कारण की क्रिकेटला अगदी ज्याप्रमाणे आपण जर पाहिलं ना, ज्यावेळी लेदर क्रिकेटला सचिन तेंडुलकर या नावाने संबोधलं तर त्यांच्याच माध्यमातून क्रिकेटला मोठी ऊर्जा मिळाली. तर टेनिस क्रिकेटला मित्रांनो पाहिलं ना तर कृष्णा सातपुते सारखा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. कृष्णा सातपुते म्हटलं गेलं तर टेनिस क्रिकेटचा एक बेताज बादशाह आहे मित्रांनो. आपण जर पाहिलं त्याची कारकीर्द जर पाहिलीत ना मित्रांनो, अगदी गरीब घराण्यातून आलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळी जर पाहिलं ना चांगल्या प्रकारचा खेळ त्याच्याकडून अगदी पाहायला मिळालं. शाळेत देखील शिकला नाहीये मित्रांनो, परंतु त्याचं क्रेज मित्रांनो अगदी पाहिलं तर सर्वांच्या मनामध्ये त्याने राज्य गाजवलं. असा हा क्रिकेट मधला एक नामवंत खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. आज सगळे खेळाडू सर्व युट्यूबच्या माध्यमातून सर्वांनाही मात्र पाहायला मिळतंय. दरम्यान सामन्याकडे बोलतोय. सामन्याला होती सुरुवात मित्रांनो. 4 षटकांचा खेळ असेल. 34 धावांना प्रत्युत्तर देत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. ऋतिक आणि विकास आपण पाहतोय. विकास देखील तेवढाच जबरदस्त फलंदाज आपण पाहायला मिळणार आहे. ऋतिक नॉन स्ट्राईक फलंदाज. यावेळी सामन्याला सुरुवात होतीये. पहिला चेंडू घेऊन येतोय तो साहिल आपण पाहिला. साहिल गिजे. यावेळीचा चेंडू पाहिला तर सुरेख पत्रीचा बॅटवर कनेक्ट झाला. तिकडे नो मॅन लँड मध्ये चेंडू पडला. बॅकवर्ड खेळल्याच्या दिशेने क्षेत्ररक्षण तिकडे पाहिलं तर चेंडू अगदी फरार झालाय आणि पहिल्या चेंडूवर मात्र हा खणखणीत ड्राईव्ह येतोय. तो विखासच्या बॅट मधून 4 धावेचा मोठा फटका. डीजे पुढे आपण पाहिलं तर विकासच्या बॅटमधून श्री गणेश केलाय. पहिल्या चेंडूवर अगदी पाहिलं तर बॅकवर्ड खेळल्याच्या दिशेने मात्र सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण पूर्णपणे तैनात आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट, कव्हर, मिड ऑन, मिड ऑफ आपण पाहिलं पूर्णपणे क्षेत्ररक्षण तैनात आहे. या ठिकाणी इथे जर पाहिलं गावचे प्रसिद्ध असे सर्पमित्र किशोरभाई शिर्के यांचं या ठिकाणी बेनसेवाडी ग्रामस्थांकडून आणि जय हनुमान क्रिकेट क्लब बेनसेवाडी यांच्याकडून त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांचं एक छोटासा शाल देऊन आणि एक रोपवाटिका देऊन छोटंसं सत्कार करत आहोत. कुशा गिजे आणि नरेश नागते यांच्या हस्ते. सर खरोखर मित्रांनो अगदी पाहिलं ना सर नक्कीच म्हणाले, सर्पमित्र म्हणाला तर सरांना कधी आवाज द्यावा. या एवढ्या इलाक्यामध्ये कधी सरांना आवाज दिला ना तर लगेच अगदी पोहोचतात असे सर्पमित्र आपण पाहतोय. केटी शिर्के सर अगदी युट्यूबच्या माध्यमातून पाहिला तुम्ही, अगदी फेसबुकच्या माध्यमातून त्याला पाहिलं ना तर जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालं. कोणाला इकडे कोणाच्याही घरी असं असेल कृत्य घडला ना तर मित्रांनो जर साप अगदी कुठेही पाडला आढळला तर लगेच तिथे मात्र पोटाचं काम करतात. अगदी कामावर देखील असं तरी दरम्यान पाहिल्या सामन्याकडे बोलतोय. पाहिला तर अगदी फटकेबाजी जबरदस्त पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू आपला पाहिला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, तिथे मात्र पंबळ झाला. अशा वेळी मात्र पाहिलं ना तर चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. ती विकास जाधवच्या बॅट मधून आपल्याला इथे मात्र वारंवार 2 चेंडूवर 2 सलगचे चौकार आले. पुढच्या चेंडूवर मोठा फटका खेळला. 2 धावांचा हा मोठा फटका लगावला गेला. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 10 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. जिंकण्यासाठी 34 धावांना प्रत्युत्तर देत असताना पहिल्या षटकामागे एक शक्तिवर्धक खेळ म्हणतात ना तो शक्तिवर्धक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र गोलंदाजी वारकडे असणार आहे साहिल गिजे आपण पाहतोय. लोअरवर्ड पद्धतीचा चेंडू मिड विकेट रिझन मध्ये आपण पाहिला तर चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण. इथे मात्र पहिल्या विकेटला मात्र दिलाय पतंग आणि इथे मात्र डगआउटचा रस्ता दाखवला तो विकास जाधव याला. डीजे सामाजिक कार्यकर्ते सत्यवान गोरे यांचं या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांकडून आणि जय हनुमान क्रिकेट क्लब बेनसेवाडी यांच्याकडून हार्दिक स्वागत आणि एक छोटासा सत्कार करीत आहोत. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे.
सत्कार करतील अशोक मलेकर. तत्पूर्वी आपण पाहतोय इथे मात्र मान्यवरांची मांदी लागली आहे. आपण पाहिलं तर सर्व मान्यवर मंडळी अगदी वेळात वेळ काढून आपला अमूल्य वेळ इकडे देत आहेत. या अमूल्य वेळाचं किंमत मित्रांनो खरोखर त्यांची वेळ महत्वाची असते. वेळेला मित्रांनो महत्व नक्की द्यावा. कारण की आपण जर पाहिलं सकाळचं वर्तमानपत्र 5 रुपयात विकला जाणारं वर्तमानपत्र संध्याकाळी जर आपण पाहिला तर 5 रुपयाच्या रद्दीच्या भावाने विकला जातो. तर पाहिल्यानंतर वेळेला किती महत्व देणं गरजेचं आहे. आपण जर कामावर जर पोहोचत असतो वेळेवर पंचिंग असते तिथे देखील पोहोचला जातो. म्हणून तो वेळेला मित्रांनो महत्व द्या. वेळ तुम्हाला महत्व देईल. परंतु आता मात्र मैदानामध्ये चलतोय वरवटणा गावाला विलंब करणारा हा खेळाडू ऋतिक माली. बघूया अगदी पाहिलं तर या हंगामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला मिळेल. तो ऋतिक माली याच्या माध्यमातून धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 10 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. यावेळेचा चेंडू अगदी पाहिला तर कव्हरच्या वरून डोक्याच्या वरून तिकडे मात्र क्षेत्ररक्षण धावतायत. इथे धावांचा 1च्या बदल्यात 2 धावा मिळाल्या आहेत. परंतु जर पाहिला तर आउटफील्ड एकदम स्लो आहे. कारण की ज्यावेळी चेंडू जर पाहिला ना तर अगदी धीम्या गतीने जातो. या मैदानावर चेंडू पडला ना तर पूर्णपणे अगदी जबरदस्त खेळ पाहायला मिळत असेल. हा स्ट्रोक जर आपण पाहिलं तर 4 धावा नक्की असत्या. परंतु या मैदानाची अगदी खासियत आहे. या मैदानावर पाहिलं तर चेंडू अगदी धीम्या गतीने जातोय. मोठा फटका आला तरच मोठा अगदी बाहेर फेकला जाऊ शकतो. परंतु इथे जर अगदी ग्राउंड शॉट वगैरे खेळला गेला कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेला तर इथे मात्र 1च्या बदल्यात 2 धावा नक्की मिळतील. परंतु 2 धावा नक्की वाचल्या जातील. परंतु आता बघूया पहिले षटक मार्गस्थ आहे. शक्तीवर्धक खेळ चालू आहे. सामना करेल तो ऋतिक माळी. रिव्हर्स ही अटेंड करतो. यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला आणि इथे मात्र 1 बाउन्स 4 रन्स. डीजे स्पाइस स्पोर्ट्स पाली आणि बॉस फायटर साखर. चला ना मित्रांनो लवकरात लवकर इथे येण्याचं आहे. तर यावेळेचा मला पाहिला तर शेवटच्या चेंडूवर अगदी मोठा प्रहार केला. पाहिलं तर संघासाठी चांगल्या प्रकारचा टॉनिक दिला. ज्यावेळी मात्र विकास जाधव चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. 2 चेंडूमध्ये 2 खणखणीत ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाले. विकास जाधव चांगल्या प्रकारचा हॅवी झाला होता. त्या क्षणाला आपण पाहिलं तर साहिलने मात्र गोलंदाजी केली. तिथे मात्र चांगल्या प्रकारचा झेल टिपला गेला मिड विकेटच्या रिझन मध्ये. तिथे मात्र एक फलंदाज डगआउट मध्ये पाठवलं होतं विकास जाधव याला. तत्पूर्वी इथे पाहिलं तर ऋतिक माळीच्या बॅट मधून रिव्हर्स ही अटेंड केला. इथे मात्र चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला मिळाला. धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक षटकाचा खेळ संपतोय. 16 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. येणारे 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आपण पाहणार आहात. तिथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. अमित पांढरेला आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. आपण पाहिलं तर ते क्षेत्ररक्षणाची विविध रचना जर पाहिलीत तर शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग आपण पाहतोय. तत्पूर्वी मिड विकेट तत्पूर्वी आपण पाहिलं तर इथे लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे. तर मी सामन्याला पुन्हा सुरुवात होते. ऋतिक माळी असेल तसेच ऋतिक शिर्के असतील. हे दोन्ही ऋतिक शिर्के मात्र स्ट्राईक झोन कडे आहेत. रिव्हर्स ही बॅटिंग करण्याचा प्रयत्न पंचाकडे दाद मागितले होते. यावेळचा चेंडू जबरदस्त पडला होता. परंतु रिव्हर्स ही बॅटिंग इथे पाहिलं ना तर प्रत्येक फलंदाज रिव्हर्स ही बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु यावेळी बॅटवर चेंडू पॅडवर चेंडू बदलला गेलाय. तिथे मात्र पंचाकडे दाद मागितली परंतु पंचांनी फेटाळून लावली आहे. आणि अशा वेळी जर पाहिलं तर ऋतिकला थोडंसं थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न केला तो इथे अमित पांढरे यांनी. अमित पांढरेची ओव्हर पूर्णपणे या मॅच मध्ये कलाटणे आणण्याचं नक्कीच काहीतरी कारण करू शकते. बॅटचा कडाला कोण तिकडे पाहिला तर गलीच्या रेषेने क्षेत्ररक्षण ट्रॅव्हल होतोय. अशा वेळी मात्र एकच धावेवर समाधान मानावे लागेल. यावेळी जर पाहिलं ना मित्रांनो ओमसाई इलेव्हन संघाला प्रत्येक चेंडूमध्ये 1-1 धावेची गरज आहे. अशा वेळी मात्र सामना धीम्या गतीने अगदी खेळला गेला तरी देखील मात्र चेंडू अगदी पाहिलं तर प्रत्येक चेंडूमध्ये 1-1 धाव मिळाली तरी देखील धावसंख्येने पुढे सरसावू शकते ओमसाई इलेव्हन संघ. पण तो ऋतिक माळी भरपूर फॉर्म मध्ये असलेल्या कारणामुळे हा चेंडू कशा प्रकारचा खेळेल तो येणार असे सांगून जाईल. यावेळेचा चेंडू इथे पाहिला तर पंचाकडे दाद मागितले ते परंतु पंच तटस्थ आहेत. आपण पाहतोय सुंदर पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. इथे पाहिला ना चेंडू अगदी थोडी कलाटणी मिळाली. यावेळेचा ऑफ्टिकला अगदी जबरदस्त झाला. चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाही. पाहिला तर इथे चांगला मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला आणि अशा वेळी जर पाहिला ना तर एक धाव
मिळाली आहे, परंतु अशा धावेने मात्र फरक पडत नाही मित्रांनो. ज्यावेळी मोठा फटका खेळायला असेल त्यावेळी जर पाहिलं तर चेंडू आपण पंचाकडे दाद मागितली जाईल, परंतु अशा वेळी थांबवण्याचा प्रयत्न केला. एक धाव नक्की मिळाली आहे. धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर एकेरी दूर धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 18 धावसंख्या आपण पाहतोय. माझी सही इथे मात्र लेखनिकाचं काम करतायत राकेश. मला दरवेळी सांगितलंय, दरवेळी सांगितलं माहिती तर प्रत्येक क्षणाला माझं हा धावतं समालोचन ऐकण्याचं काम तिथे करतोय, परंतु ते पूर्णपणे गुणलेखकाचं काम पाहतायत राकेश. आहा, सुंदर पद्धतीचा चेंडू अगदी पाहिला तर समोर, इथे पाहिला तर यॉर्कर लाईनचा चेंडू स्टंपच्या मधोमध. लेग बिफोर द बॅक टू पवेलियन फॉर ऋतिक शिर्के. डीजे आपण पाहतोय ही अगदी जबरदस्त काव्यरचना रचलेली एक संगीतबद्ध आपण पाहिलं तर बेंचेवाडी गावाला बिलॉंग करणारा अगदी चांगल्या प्रकारचा अगदी ज्यावेळी आपण पाहतोय बाला डान्स आपण पाहत असतो नरेशजी नागते साहेब यांच्या माध्यमातून हा गाणं गायला जातोय आणि खरोखर याची व्यूहरचना पाहिली ना तर पूर्णपणे ग्राउंड हा रिलायन्सचा आहे, परंतु आज या मैदानामध्ये अगदी मैदानाचा देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे असे आमचे नरेश नागते यांना देखील माझा मानाचा मुजरा. परंतु बघायला गेलं तर मित्रांनो चांगल्या प्रकारचं गायन देखील आहे, त्यांचा आवाज देखील तेवढाच असा ताकदीचा आहे. आणि तत्पूर्वी बेंचेवाडी गावाने एक मला चांगलं वाटलं की जेणेकरून येणाऱ्या पाहुण्यांसाठी स्वागत हा मग इथे आपण पाहतो तर एक ट्रॉफी दिली जाते सन्मान चिन्ह, तो मध्ये अगदी पाहिलं तर अगदी आपल्या शोकेश मध्येच राहतं, परंतु एक झाड दिलं जातंय. झाडे लावा झाडे जगवा. चेंडू 4 चेंडू यावेळी मात्र नवी बॅटर मैदानामध्ये आलाय मित्रांनो. या नावाचा दंका अगदी चौफेर अगदी आपण अलिबाग असो रोहा असो पेण असो पनवेल असो तिथे नावाचा डंका जर वाजतोय ना मित्रांनो तो यश पारांगेचा. यश पारांगे म्हटलं गेलं तर यश नावामध्ये यश आहे, तर बघूया आपल्या संघासाठी कितपर्यंत मजल मारेल. यावेळेचा डिफेंड करून खेळलाय चेंडू पाहिला तर इकडे विकेट तिथे चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण होईल जोपर्यंत हातामध्ये सामावलं जाईल. संघासाठी पुढे सरसावतो. एक धाव नक्की मिळाली आहे. एक धावणे धावसंख्या पुढे सरसावती. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिलीत तर धीम्या गतीने चालले आहे, कारण की गरज तेवढी 19 धावसंख्या बोर्डवर आपण पाहिलेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आयुषची जर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली तर 2 चेंडूमध्ये 10 धावा मिळाल्या, तेव्हा कुठं संघ चांगल्या प्रकारचा मजबूत परिस्थितीमध्ये आलाय, परंतु यावेळी अमितला मात्र काहीतरी करामत करावी लागेल आणि अमित चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. 3 धावा खर्च करतोय, 1 विकेट मिळवतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मित्रांनो. थोडासा सावरण्याचा नक्कीच साहिलच्या गोलंदाजीचा थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. हा यावेळचा चेंडू अगदी पॅडवर बदलला गेलाय. पंचांचा इशारा येतोय, पंच तटस्थ आहे, परंतु अगदी मिडलवर पाहिलाय लेग बिफोर एट बॅक टू पवेलियन फॉर द ऋतिक माली आपण पाहतोय. काय मित्रांनो गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळचा दुसरा हा मोहरा टिपलाय, डगआउट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला ऋतिक माली याला. डीजे साईज स्पोर्ट पाली संघ आलेला आहे आणि वॉस फायटर साखर. चला ना मित्रांनो थोडंसं सहकार्य असावं जेणेकरून आम्हाला आजच्या सामने ह्या संपवायचे आहेत, तर जेवढा वेळ आमच्याकडे कमी वेळेला महत्व आहे मित्रांनो. तत्पुढे आपण पाहतोय मित्र 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिलीत ना तर 19 धावा. जर बोर्डवर आपण पाहिली पहिल्या षटकाचा जर खेळ पाहिला तर 16 धावा खर्च केल्या होत्या साहिल गिजे यांनी. पुढच्या क्षणाला मात्र अमित गोलंदाजी मार्ककडे आला, इथून गोलंदाजी केली, प्रत्येक चेंडूमध्ये चांगल्या प्रकारचं व्हेरिएशन केलं आणि तिथे फक्त 3 धावा खर्च केल्या, 1-2 विकेट मिळवल्या. आपण पाहिलं त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा ऋतिक शिर्केला माघारी परतवलं. पुढच्या क्षणाला ऋतिक मालीला मात्र शेवटच्या चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला. अशा
अशा वेळी जर पाहिलं तर 3 खेळाडू मात्र बाद झालेत आणि आता मात्र फलंदाजी मार्कडे आला. न्यू बॅटर मैदानामध्ये राहुल शिर्केला पाहतोय. ऋतिक शिर्केचे मोठे बंधू आपण पाहणार आहात. तत्पूर्वी यश पारांगे देखील हे नाव इथे मात्र नक्कीच कशा प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. यश पारांगे देखील चांगल्या प्रकारचा खेळ नक्की पाहायला मिळत असतो. हॅलो, या ठिकाणी आमच्या बेनसेवाडी गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री गणपत पवार आणि आमच्या क्रिकेट मंडळाचे आधारस्तंभ असे संजयजी पवार या ठिकाणी त्यांचे आगमन होत आहे. त्यांचे क्रिकेट क्लब बेनसेवाडी तर्फे हार्दिक स्वागत. त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. तर मित्रांनो इथे पाहुण्यांची मावंदी नक्कीच लागली गेली आहे. परंतु आपण पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. या मैदानावर जर पाहिलीत ना मित्रांनो, एक एक धाव किती महत्वाची आहे. येणारा क्षण नक्की सांगत असेल, परंतु प्रत्येक रनसाठी मात्र झगडावं लागतंय मित्रांनो. आपण जर पाहिलं तर प्रत्येक क्षणाला एक एक धाव किती. त्यावेळी मात्र फलंदाजी करत असताना बेनसेवाडी संघ पाहिला तर शेवटच्या क्षणापर्यंत अगदी 22 चेंडूंचा खेळ झाला. त्याच्यामध्ये देखील एक चौकारी षटकार नव्हता, परंतु 2 चेंडूमध्ये 10 धावा मिळाल्या. त्याच्या जोरावर मात्र हा संघ अगदी मजबूत परिस्थितीमध्ये आणण्याचा गोलंदाजीचा नमुना इथे नक्कीच पेश करेल. तो आयुष मात्र गोलंदाजी मार्ककडे आलाय. यावेळेचा चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण तिकडे बघूया. ओ हो हो हो, लोण्याचा गोळा सोडलाय. लॉंग ऑफच्या दिशेने जिकडे आपल्या वाईडिश लॉंगांच्या दिशेने क्षेत्ररक्षण तिकडे धावत गेला आणि अशा वेळी जर हा मॅच ना कॅच नाही मित्रांनो, मॅच सोडलाय. कारण की पहिल्या चेंडूवर यश एकदी पाहिला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि चांगल्या प्रकारचा एक स्ट्रोक मिस स्ट्रोक झाला. आणि तरी देखील आयुष म्हणतोय काही टेन्शन घेऊ नकोस, मी गोलंदाजी करायला सज्ज आहे. तिथे मात्र राहुल शिर्के आता मात्र फलंदाजी मार्ककडे येतोय. 12 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण असताना अशा वेळी मोठा फटका खेळण्याचा मानस केला होता आणि त्या क्षणा जर पाहिलं ना मित्रांनो, अकेश कडून हे मात्र खेळ सुटलं गेलंय. परंतु हा मित्रांनो मॅच कॅच नाही, मॅच सोडलाच. परंतु बघूया मित्रांनो, येणारा चेंडू असेल 11 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण आपण पाहतोय. पण जर पाहिलं तर हा चेंडू पंचाने नक्कीच सांगितलं गेलं. इथे मात्र हा नो पद्धतीचा चेंडू आलाय. 9 चेंडू म्हटलं गेलं तर एक सुवर्ण नामी संधी मिळणार आहे आणि संधीचं सोड मात्र नक्कीच करणार आहे. तो आहे तो फलंदाज आपण पाहतोय राहुल शिर्के आपण पाहणार आहात. हा टर्निंग पॉईंट असणार आहे, कारण की यावेळी जर मोठा फटका आला तर तिथे मात्र जबरदस्त खेळ व्हायचा आलेला. थोडासा टफ फाईट मॅच इथे पूर्णपणे एका साईडला नेण्याचं काम नक्की करू शकतो. इथे बाजू चेंडू पॅडवर बदलला गेलाय, परंतु ज्यावेळी चेंडू मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे होता तर अगदी डीप मिड विकेटच्या वरून. परंतु आपण जर पाहिल्यानंतर ऑफस्टिक गोलंदाजी आयुषचा हातखंड आहे की यावेळीचा चेंडू अगदी ऑफस्टिकला टाकायचा, कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नाहीये. आणि यावेळी चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा राहिला, काहीसा समजला नाही, पॅडवर बदलला गेलाय. लेग बाईच्या स्वरूपात इथे एक धाव मिळते. एक धावेने धावसंख्या बोर्डवर जाते. समती 22 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. आपण येणारे 10 चेंडू असतील 12 धावांचं समीकरण प्रत्येक क्षणाला बदलत जातोय. काय मित्रांनो, या मैदानामध्ये पाहिले 2 दिग्गज खेळाडू असताना देखील आयुष सुंदर गोलंदाजी करतोय. कारण की दोन्ही फलंदाज म्हटलं तर त्याचा नावाचा डंका अजून देखील वाजतोय. या मैदानावर राहुल शिर्केचा देखील इतिहास पाहिला ना तर 6 चेंडूमध्ये तब्बल 6 षटकार खेचणारा नॉन स्ट्राईकचा फलंदाज आपण पाहतोय. लोअरवर्ड पद्धतीचा हेलिकॉप्टर उडवला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षण आहे, कोणतीही चूक होणार नाही. कॅच पकडो, कॅच जीतो मॅच, असं एक समीकरण असतं. डीजे आपण मित्रांनो साईड स्पोर्ट पाली आणि बॉस फायटर साखर चला ना आला काय आला असेल तर लवकरात लवकर आपल्या आलीची नोंद करायची आहे. तत्पूर्वी मॅच मध्ये वळतोय मित्रांनो, मॅच मध्ये कलाटणी आणण्याचं काम आयुष नक्कीच करतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. ज्यावेळी बॅट त्याच्या हातामध्ये बॅट होता ना मित्रांनो, चांगल्या प्रकारची खेळी साकारली. यावेळी मात्र सर्व कर्णधारांनी हा निर्णय घेतला आयुषकडे चेंडू सोपवायचा. आयुषला मात्र आपली करामत करण्याचा नक्की इथे नमुना पेश करतोय. तो असं म्हणत नाहीये मित्रांनो अगदी समोरचा खेळाडू कितपर्यंत मोठा खेळाडू आहे, परंतु माझं काम काय आहे, मला अगदी कर्णधार
कर्णधारांनी चेंडू हातामध्ये सोपवलाय का, कशा कारणासाठी सोपवलाय याचं जिथं जागतं उदाहरण मात्र आयुष चांगल्या प्रकारचं येतोय. तिथे जर पाहिलं गीतेशने सुंदर झेल पकडलाय, एक नामी संधी मिळाली होती यश फारांगेला, तिथे कॅच ड्रॉप झाला होता. पुढच्या क्षणाला मोठा फटका खेळायच्या नादामध्ये इथे पाहिला तर लॉंग ऑन रिझन मध्ये आपण पाहिला तर कॅच पकडला गेलाय. हे डावखुरा फलंदाज आपण पाहतोय. टेमगरे गावाला बिलॉंग करणारा हा मात्र बघतोय कुणाल कोंडालकर आपण पाहतोय. या ठिकाणी ज्योतिर्पाडा ग्रामपंचायत माजी सरपंच नरेश पाटील साहेब यांनी आमच्या मंडळासाठी रोख 500 रुपयाची देणगी दिलेली आहे. आम्ही मंडळ त्यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. तसेच आमचे आधारस्तंभ श्री संजय कृष्णा पवार तत्पूर्वी आपण पाहतोय आयुष गोलंदाजी मार्कडे येतोय. गोलंदाजामध्ये अगदी नजाकत आहे, गोलंदाजी चांगल्या प्रकारचा व्हेरिएशन आहे त्याच्याकडे. यावेळेचा चेंडू भरपूर काळ हवेमध्ये, चेंडूच्या खाली आकेश पाहतोय, कोणतीही चूक होणार नाही. काय मित्रांनो गोलंदाजी करतोय, गोलंदाजीला धार तोच दमदार. डीजे तसेच बेनसे गावचे सत्यवान गोरे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून सुद्धा या मंडळासाठी 1000 रुपयाची देणगी आलेले मंडळ त्यांचे सदस्य ऋणी आहेत. धन्यवाद. सर खरोखर या सर्व खेळ करता येतात परंतु पैशाचे खेळ करता येत नाही. आपल्याला सर्व हवं असतं, सर्व असतं, परंतु मान्यवर एवढे उपस्थित असतात, मान्यवरांच्या समेत सर्वांमध्ये अगदी आवर्जून वेळ देत असतात, त्याला लागणारं मानधन देत असतात. अशा प्रकारचे सर्व मान्यवरांचं मी शब्दसुमनाने पुन्हा स्वागत करतोय. मैदानामध्ये चलतोय मित्रांनो. आपण पाहिलं तर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे आयुष. पाहिलं तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच करतोय. यावेळी पाहिलं तर फैज, आपण पाहिलं तर मागच्या टुर्नामेंटमध्ये 21, 22, 23च्या टुर्नामेंटमध्ये पाहिलात ना, फैज नावाचा डंका वाजला होता मित्रांनो. 9 चेंडूमध्ये तब्बल 44 धावांचं योगदान दिलं होतं. असा चेहरा मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. फैज चौगले आपण पाहिलं, अलिशान नागोडना संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानामध्ये हाकार मजवेल का, येणारा क्षण सांगून जाईल. परंतु आयुष आपण पाहतोय गेले कित्येक वर्ष आपल्या बेंचवाडी संघाला पुढे नेण्याचं काम करत आहे. आज देखील तो डंका वाजवेल का, खरोखर येणारा क्षण सांगून जाईल. तर मित्रांनो चला मैदानामध्ये घेऊन चाललोय. तिथे सामना रंगलाय तो बेंचवाडी वर्सेस ओम साई 11 यांच्या दरम्यान. या दरम्यान हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे आयुष. कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, हा हॅट्रिकचा मात्र मान कमावतोय का. यावेळचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येतोय. तिकडे मात्र सुंदर प्रयत्न सुंदर मित्रांनो. आपण जर पाहिलं ना, थोडासा प्रयत्नाला यश आलं नाहीये, परंतु यावेळचा ब्रँडेड फटका येतोय. आपण पाहिलं तर फैज ब्रँडेड फटका. डीजे इथे मात्र पाहिलं तर संघाला टॉनिक दिलं. धावसंख्या 6 आणि पुढे सरसावली. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 28 धावसंख्या. आयुष मात्र पाहिलं तर चांगला पूर्णपणे हॅवी झाला होता. या क्षणाला फैज आला. फैजने आपल्या संघासाठी मोठं टॉनिक दिलं. आपल्याला पाहिलं तर डी बॅकवर्ड स्क्वेअर दिशेने मोठा फटका लगावला गेलाय. इथे मात्र समीकरण पुन्हा बदललंय. ज्यावेळी आपण पाहिलं ना, इथे मात्र समीकरण बदललं होतं की चांगल्या प्रकारची गोलंदाजी झाली होती. पुढच्या क्षणाला फैजने मात्र बेंचेवडी संघाला थोडंसं इथे मात्र गप्प बसवलंय. कारण की ज्यावेळी इथे आवाज चढला होता तिथे मात्र अगदी पाहिलं तर फैज नावाचं हे वादळ या मैदानामध्ये गुंगावेल का. जिंकण्यासाठी अजून देखील पाहिलं तर 6 धावा येणं गरजेचं आहे. 7 चेंडू 6 धावा. यावेळेचा चेंडू रिव्हर्स अटेंड करतोय. इथे मात्र चुकी करतोय. चुकीला माफी नाहीये. इथे मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय तो मात्र इथे आयुष्याने. डीजे
चल मित्रांनो, आपण पाहतोय बॉस फायटर साखरन. चला ना, लवकर या ना मित्रांनो, काय वेळेला महत्व द्या मित्रांनो. आपण जर पाहिलं तर या युट्यूबच्या माध्यमातून या थेट लाईव्ह प्रक्षेपण होतोय. आपण पाहिलं तर 24 इव्हेंट्स लाईव्ह. तत्पूर्वी आपण न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहिलं तर विवेक बनकर येतोय. विवेक बनकर म्हटलं गेलं की मोठं नाव आहे, परंतु या नावाचं अगदी सर्व खेळाडू म्हणत असतील, तुम्ही नावाने जरी मोठे असलात तरी मात्र गोलंदाजीचं जेव्हा माझ्याकडे हातामध्ये सोपवला जाईल तर माझं काम काय आहे ते नक्कीच आकेश करेल. परंतु याच दरम्यान आमचे अप्रतिम असे सुंदर आवाजाचे यांनी अगदी बालाडांचं नाव, बेंचवडी गावाचं नाव अगदी साता समुद्र पार नेण्याचं काम केलं असे नरजी नागते साहेब इथे यांची उपस्थित झाले. त्यांचं देखील मी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा मैदानामध्ये चलतोय मित्रांनो. मैदानामध्ये आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. जर मोठे मोठ्या टुर्नामेंटमध्ये 6 चेंडूमध्ये 15 धावा असतात तेव्हा मात्र सहज खेळलं जातं, परंतु 6 चेंडूमध्ये 6 धावा असताना अगदी पाहिलं तर फलंदाज थोडासा कन्फ्यूज असतो की एक षटकार मारायचा की एक धाव घ्यायचा. इथे मात्र त्या कन्फ्युजन मध्ये थोडंसं मात्र आपण पाहिलं तर थोडा आपला कॉन्फिडन्स लूज करतो आणि तिथेच मात्र विकेट गमावतो. परंतु यावेळी बघूया कशा प्रकारची फलंदाजी असे. राहुल शिर्केला अनुभव आहे, परंतु इथे मात्र सामना करेल तो अकेजच्या गोलंदाजीचा. पूर्णपणे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. सुंदर पद्धतीचा चेंडू इथे पाहिला तर सुरेख पद्धतीचा यष्टीच्या मागे पाहिलं तर आपण सगळ्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. यावेळी मात्र राहुल शिर्के थोडासा पूर्णपणे स्टंपच्या मधोमध आला, परंतु यावेळी बॅट्स आणि चेंडूचा संपर्क आला नाहीये. अशा वेळी जर पाहिलं ना तर सुंदर पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. राहुल शिर्के सारख्या कंद्या फलंदाजाला जर पाहिला तर बॅट आणि चेंडूचा संपर्क आल्यानंतर इथे मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे. परंतु इथे बरा ओम साई इलेव्हन संघ नक्की सांगत असेल धावा येऊ द्या, कुठूनही येऊ द्या, परंतु एक धावा येणं गरजेचं आहे. अशा वेळी जर 5 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता जर पाहिली तर तो मोठा जर फैजच्या बॅटमधून जर षटकार आला नसता तर खरोखर काहीतरी चित्र वेगळं असतं. 6 चेंडूमध्ये धावांचा रंगण अगदी वेगळा असतं. परंतु यावेळी बघूया आपण भूतकाळामध्ये जाण्यापेक्षा वर्तमान प्रेझेंटमध्ये काय आहे ते पाहूया. 5 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. सुंदर पद्धतीचे चेंडू, शॉट, फाईन लेगचा एरिया पाहिला तर चुकीच्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. तिथे ज्याप्रमाणे जर पाहिलं ना मित्रांनो, क्षेत्ररक्षकाची साथ हवी आहे. आपण जर पाहिलं तर जेव्हा एखादा संगीत लयबद्ध होतो तेव्हा देखील पाहिलं ना तर इथे मात्र आपल्याला विवेक बनसरला बनकरला मात्र इथे माघारी परतवलं. इथे मात्र एकच्या बदल्यात 2 धावा काढण्याचा प्रयत्न, 2 धावा करताना इथे मात्र प्रयत्न फसला आणि रनआउटच्या स्वरूपात विवेक बनकरला मात्र माघारी परतवलं. तंबूचा रस्ता दाखवला डीजे. तिसरी धाव काढण्याच्या नादामध्ये इथे मात्र नक्कीच 2 धावा मिळाल्या आहेत. या 2 धावा काढण्यासाठी बनकरच्या बॅटमधून आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेगचा एरियामध्ये पाहिलं क्षेत्ररक्षण चुकीच्या पद्धतीचं झालं. त्यावेळी जर पाहिलं तर 1च्या बदल्यात 2 मिळाल्या, 2च्या बदल्यात 3 धावा काढण्याचा प्रयत्न फसला आणि इथे मात्र विवेक बनकरला मात्र माघारी परतवलं. अशा वेळी मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय, मुजीबला पाहतोय. 18 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू मैदानामध्ये पाहतोय आपण. 18 नंबर म्हटलं गेलं तर विराट कोहलीची नक्कीच आठवण येतो मित्रांनो. आपण पाहिलं तर यावेळेचं जर पाहिलं सामने देखील साऊथ आफ्रिका वर्सेस इंडिया याच्यामध्ये टॉपचा खेळाडू मात्र इथं जबरदस्त खेळी 329 धावांचं मात्र योगदान दिलं. अशा प्रकारचा खेळाडू आपण नक्कीच पाहत असतो. आज इथे मात्र त्याची आठवण म्हणून 18 नंबर जर्सी म्हटलं गेलं तर विराट कोहलीची आहे. परंतु मैदानामध्ये चलतोय, मैदानामध्ये 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. समीकरण आपण पाहिलं तर कंपल्सरी चेसिंग आहे. तर येणारे 4 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण बघूया. राहुल शिर्के स्ट्राईक नॉन स्ट्राईकला फलंदाज मुजीबला आपण पाहतोय, परंतु इथे मात्र काहीतरी चमत्कार घडवावा लागेल. तो इथे आकाश याला शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू पाहिला, तिकडे फाईन ग्लास केला आणि अशा वेळी लॉंग लेग दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू अगदी फरार झालाय आणि इथे विनिंग फटका म्हणता येईल तो राहुल शिर्केच्या बॅटमधून डीजे.
करतोय आपण पाहतोय बॉस फायटर साखर मित्रांनो लवकरात लवकर यावी, कारण की ज्यावेळी साई स्पोर्ट्स पाली संघ इथे उपस्थित झालाय अशा वेळी जर पाहिला मित्रांनो चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला मिळाला. यावेळी मात्र फईजच्या बॅटमधून एक मोठा फटका लगावला गेलाय. तत्पूर्वी आपण